अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या अ ब ड उपवर्गीकरण विरोधात लातूरात आज निळं वादळ रस्त्यावर उतरलं असून आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित भव्य मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळालाय। अनुसूचित जातीतील 59 जातींपैकी 58 जातींनी उपवर्गीकरणाला विरोध दर्शविला असून या सर्व जातींनी मोर्चात सक्रिय सहभाग नोंदवलाय। दिलंय भीमानं खावा गुणानं असे नारे देत निघालेल्या या मोर्चेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी देखील विशेष सहभाग नोंदवलाय आणि आनंदराज आंबेडकर यांच्याशी यावेळी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। आज या ठिकाणी भव्य दिव्य मोर्चा निघालेला आहे। त्या मोर्चा संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत आनंदराज आंबेडकर साहेब। ते सांगा, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा मोर्चा निघालेला आहे, हा प्रचंड मोठा असा या लातूर मध्ये मोर्चा काढलेला आहे। सरकार विरोधाचा मोर्चा। सरकारने आता तरी शुद्धीवर यावं आणि जी 59 जातींची इथे जी एकजूट आहे त्याच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करू नये, नाहीतर सरकारला भारी पडेल असं आमचं म्हणणं आहे। त्यामुळे सरकारने ताबडतोबीनं हे उपवर्गीकरण आणि बदल समितीचा अहवाल रद्द करतो हे जाहीर विधानसभेत करावं अशी आमचं सरकारला। 30 तारखेचा मोर्चा झाला, आता आजचा 6 तारखेचा मोर्चा होतो, यानंतरचं पाऊल काय असणार? आता 21ला जालन्यामध्ये, 27ला सोलापूरमध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे मोर्चे निघतील आणि तरी सरकारने हा प्रयत्न केला उपवर्गीकरणाचा, तर मग पूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकारला याची संपूर्ण जबाबदारी जे काही होईल त्याला सरकार जबाबदार राहील। निश्चित स्वरूपात अशा पद्धतीने पाहायला गेले तर संपूर्ण जबाबदारी जी आहे ते सरकारची राहील असं आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी सांगितलेलं आहे। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.